शेड्यूल जो आहे तो कंप्लीट करण्यासाठी खूप धावपळ करावी लागेल आणि आपण अनाउन्समेंट देखील केलेली आहे. विनरच आपण मॅच कव्हर करू. बऱ्याचशा ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंट सुरू आहेत. बऱ्याचशा टीम्स ज्या आहेत त्या दोन दोन ठिकाणी खेळत असतात एका डेमध्ये, म्हणून ॲडजस्टमेंट आपण करत नाही. मात्र आजचा जो शेड्यूल आहे तो आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर कंप्लीट करून एक सेमीफायनल, एक मेगा फायनल आणि बक्षीस समारंभ या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याकरिता वेळ कमी आहे, म्हणून आम्ही ॲडजस्टमेंट अजिबात करत नाहोत. सहकार्य करा सगळ्या टीम्स. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. कल्याण पूर्वेचे आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ सुरू असलेला आमदार चषक 2025च्या पहिल्या पर्वामध्ये सुरुवात करतोय आपण या मॅचला. मोठा गाव आणि तिसगाव आघाडीची जोडी. पहिला बॉल घेऊन रिषभ. किरणसाठी पूल करायचं होतं पण हा पहिला चेंडू व्यवस्थित चेंडू आणि बॅटचं कनेक्शन झालं नाही. शॉर्ट ऑफ लेंथ होता. पहिल्या बॉलवरती लेग बॅकची सिंगल येते. राहुलजी, आज आपण पाहतोय निलेश म्हात्रे पुन्हा एकदा आपल्याला रेग्युलर संघामध्ये पाहायला मिळतात आणि निलेश म्हात्रेची बॅटिंग पाहणं ही क्रीडा रसिकांसाठी पर्वणी असते. आज पाहूया त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल की तिसगावचा तोफखाना मात्र त्याची विकेट लवकर काढणार आहे. जरूर आज चांगली मजा येईल कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील, कारण काही कोण आपले 4 समालोचक आहेत त्यांचं देखील मला समालोचन ऐकायला मिळेल. चांगली बॅटिंग देखील आज बरेचसे प्लेयर पहिल्याच मॅचमध्ये बघितली. जरूर हा क्लास आहे, हा क्लास आहे निलेश म्हात्रेचा, तो तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. मग 40+ फॉर्मॅट असेल अथवा ग्रामीणचा असेल, एक असेल, कारण का एक का आपण बघतो गाजवलेला निलेश म्हात्रेनं, मग ती त्याची बॅटिंग, त्याचे जे रिव्हर्सचे फटके ॲक्झॅक्ट. मग कारण एक मोठा प्रश्न प्रत्येकी वेळेस पडलेला असतो की ॲक्झॅक्ट निलेश म्हात्रे फलंदाज डावकुरा त्याचे आहेत की राईटी आहेत. सर्वच समालोचकांना, क्रीडा रसिकांना पडलेला प्रश्न आहे, गोलंदाजांना पडलेला प्रश्न आहे. तलवार आज जरी जुनी असली तरी धार तीच आपल्याला पाहायला मिळते आणि पहिला बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर धाडलाय त्याने. फिल्डिंगमध्ये आपण चेंजेस आता पाहतो. ऑनसाईडला दोन्ही फिल्डर सेट केलेले आहेत. रिषभ गायकवाडने लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप मिड विकेटला. हो, या वेळेला लगेच स्वतःला स्विच केलं होतं त्याने, पण खोलात टाकला त्यामुळे व्यवस्थित त्याला या वेळेला ड्राईव्ह करता आलं नाही. ऍक्शन रिप्ले बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये बॉल होता. चांगला चेंडू शांत करणारा निलेश म्हात्रेला. ना रिषभकडे देखील एक चांगला अनुभव आहे. अष्टपल्लू खेळाडू आहे, लेंथ चांगले, टप्पा चांगला आहे आणि मोठा गावच्या अगेन्स्ट ते पहिल्यांदाच या सीझनमध्ये खेळत आहेत. जरूर एक चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. नेक्स्ट बॉल घेऊन तयार. यावेळेचा फटका प्रतिमे फक्त दिशा दिलेली आहे. हा क्लास निलेश म्हात्रेचा, तो आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4. हा चौकार. बॅटने स्वीप करत असताना हे पॅटर्न शॉट आहे, ते सिग्नेचर शॉट आहेत निलेश म्हात्रेचे, जे आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. मी अगोदरच म्हणालो की निलेश म्हात्रेची बॅटिंग पाहणं ही क्रीडा रसिकांसाठी पर्वणी असतं आणि तो हा फलंदाज स्टार खेळाडू आहे. डोंबिवलीचं क्रिकेट खुल्या गटाला रिप्रेझेंट करणारा हा प्राऊड ऑफ डोंबिवली निलेश म्हात्रे सध्या खेळतोय स्ट्रायकिंग एंडला. रिषभने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. 4 बॉलमध्ये 11 धावा गेल्यात पॉवर प्लेमध्ये, म्हणजे तितकासा तो मागणा नाही सध्या तरी. पुन्हा खाली बसलाय, स्वीप करायचं होतं, नॉन स्ट्रायकिंगला संधी, रनआउटची, बॉल निसटलाय आणि म्हात्रे पोहोचलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. सेफ आहे, धाव मिळते 1. एका धावेने धाव फलकावरती 12. जरूर सगळी एक्सरसाइज झाली असेल आता. ही जी धाव एवढ्या वेगानं बघतो आपण करण पूर्ण केली, कारण का फिटनेस देखील तेवढाच चांगला आपण पाहतोय. निलेश म्हात्रे यांचा कंटिन्यू जिम असेल किंवा कार्डिओ असेल गोष्टींकडे जास्त ते लक्ष देत असतात खास करून. आणि अरे बघतं पाहण्यात म्हणजे बाहेरचं फास्ट फूड खाण्याची त्याला जास्त आवश्यकता त्यांना बाचत देखील नाही. एनी टाइम एनी हाऊस ते रेडी असतात याकरिता. नेक्स्ट बॉल केपी करिता चांगला चेंडू आहे, पडल्याच्या नंतर टर्न आपल्याला पाहायला मिळाला. आणि याच गोष्टीचं कौतुक मगाशी केकेने केलं की जास्त वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न नाही, या विकेटवरती रन्स बऱ्याचशा झालेल्या आहेत. आपण बघतोय
मला तर वाटतं दुसऱ्या दिवसामध्ये 1400 झाल्या होत्या, आतापर्यंत 2000 झाल्या असतील. आमच्या जरूर ऑफिशियल तिकडे जे मिक्सिंग करतायत आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील की एक्झॅक्ट आतापर्यंत किती स्कोर झालेला आहे, किती रन झालेले आहेत या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. पहिल्या ओव्हरचा जरूर खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन एकूण आहेत स्कोरबोर्डवरती 12-12. एक पारितोषिक येते सौरभ गायकवाडसाठी. विकेट साठी तेजस गायकवाड यांच्याकडून त्यांना 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल आणि जेव्हा फलंदाजीसाठी येतील ते 3 षटकारांसाठी लागोपाठच्या 5,000 रुपये देण्यात येतील. आता तो गोलंदाजीसाठी आलाय, कर्णधार आहे आणि 2 लेफ्ट आर्म तुम्हाला पेसर या संघामध्ये पाहायला मिळतात. पण समोर निलेश मात्रे हा उजवा आहे की डावखोर आहे हा प्रश्न बऱ्याच प्रेक्षकांना पडलेला आहे. मला आठवते मी शाळेमध्ये असताना 2015-16ला जेव्हा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मोठा गाव, नवाबपाडा, कंबालपाडा, चोळेगाव ज्या सिटीमधल्या ग्रामीण संघ होते ते अगदी फॉर्मात असायचे आणि फार चांगला खेळ करायचे. आम्ही तेव्हा शाळेला बंक मारून प्रीमियर कॉलनीच्या मैदानावरती त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी जायचो आणि कुठेतरी तसा फील होतो आज की निलेशने जी सुरुवात केली, सुरुवातीलाच पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून आलेले 2 चौकार. खाली बसलाय, यावेळेला कमी गतीने टाकला होता, लोअर फुल टॉस ऑफ स्टंप का बाहेर. मॉडर्न डे क्रिकेट आहे राहुलजी, आपण पाहतोय की आता यंगस्टरकडे ती ऊर्जा आहे आणि ती गुणवत्ता आहे. त्यामुळे सिनियर खेळाडू तुम्ही किती ऊन पावसाळे बघितलेले आहेत त्यापेक्षा आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये काय करायचं आहे याकडे फोकस करणारे यंगस्टर आहेत. त्यामुळे मॅचमध्ये मजा येईल. तिसगावचे यंगस्टर की दुसऱ्या बाजूने आपण पाहूयात मोठा गावचा अनुभव. एज आहे यावेळेला संधी, शॉट थर्ड डाऊन दी बॉल, सॉफ्ट डिसमिसल, प्राइजलेस विकेट मिळवली. सौरभ गायकवाडने बाद होत आहेत निलेश मात्रे. राहुलजी आपण स्क्रीनवरती पाहतो निलेश मात्रे मैदानाच्या बाहेर चाललेत पण त्यांचे चिरंजीव ओम निलेश मात्रे सध्या मैदानाच्या आतमध्ये. उभे वडिलांसारखी सावली मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तसेच फटके आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला निलेश मात्रे रेग्युलर संघामध्ये नसतात. जेव्हा असोसिएशनच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात जो 40+ क्रिकेट संघटनेचा नियम आहे. त्यामुळे ओमला मी बऱ्याच वेळेला आघाडीला बघितलेले, मात्र आज निलेश मात्रे स्क्वॉडमध्ये होते त्यामुळे ओमने ती जागा रिकामी केली आणि तो 3ऱ्या क्रमांकावरती आलेला. पहिली विकेट सौरभने काढली आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. सागर गायकवाड सिनियर त्या संघाचे, त्यासोबत काशीनाथ गायकवाड असतील, शॉर्ट फाईन लेगला अनिकेत भोईर असेल, हे सर्व सिनियर आहेत. जयंत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि मग त्यामागे हे सर्व यंगस्टर. पाण्याची मागणी होते तसं आपण लगेचच पाण्याची पूर्तता कर. 12 पॉईंट आपण पोहोचा लगेच. कमी गेली गती समोर रिषभ मध्ये फटका ड्राईव्ह करत असताना तिकडं सौरभ उपस्थित आहेत. रिषभ आहेत, माफ करा सौरभ बॉलिंग मार्कवरीत, रिषभ आपल्याला लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळाले. डावीकडनं एक मेल, एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड बघतो आपण 13-13 वरती स्कोरबोर्ड. कारण आज मजा येईल, कारण का चांगल्या चांगल्या टीम आपल्याला आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळतील. मोठा आजचा स्क्वॉड बघतो आपण. मात्रेपाडा आहे, निवाईपाड्याच्या अगेन्स्ट, त्याच्यानंतर बघतो आपण खोणी आहे, एडुटनेच्या अगेन्स्ट, सतरंगी. चांगली मजा आजच्या दिवसामध्ये. फुल लेंथ आहे, लॉफ्ट केलाय, मिड ऑफ आत आहे, वाइड ऑफ लॉंग ऑफला बॉल फिल्डर पोहोचलाय. डबलचा कॉल ओमने दिलेला, 2 धावा मिळतील इथे सहजरित्या. निलेश विकेट पडले पण त्यानंतर आता डाव सावरलाय. पण मी कौतुक करेन गोलंदाज सौरभचं, कारण सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 3च धावा आलेल्या आहेत. इकॉनॉमिकल बॉलिंग आणि त्यासोबत निलेश मात्रेची प्राइजलेस विकेट सौरभ गायकवाडने मिळवून दिली आहे. ओहो, समोर खेळला मिड ऑफला फिल्डर, स्ट्रायकिंग एंडला खराब थ्रो होता, सागरने कलेक्ट केलाय आणि आता विकेट रन आउटची. किरण होईल बाद. 15ला दुसरा मोठा धक्का, मोठा गावला.
मॅचमध्येच रात्रीचे आय थिंक 3:30 झाले होते. मॉर्निंगच्या पण म्हणतो आणि प्री क्वार्टरमध्येच पराभूत झाले, कारण का तो जर सामना जिंकला तर कदाचित एखादी ट्रॉफी मिळू शकली असती. चांगला क्रिकेट, आणि तेव्हा देखील बघतो आपण निलेश म्हात्रे, जलपे सारखे खेळाडू टीममध्ये नसताना देखील चांगला परफॉर्मन्स केला होता देवरुंग भिवंडीमध्ये. जरूर मोठा गावनं या क्षणाला मी म्हणेन किरणने चुकी केलेली आहे. धाव नव्हतीच, मिड ऑफला फिल्डर होता आणि किरण धावला, पण आता तो पॅव्हलियन मध्ये देखील पोहोचलाय. शेवटचा एक बॉल बाकी पॉवर प्ले मधला. ओहो, लेग स्टंपचा फार जवळून गेलाय, पण हा डाऊन दी लेग आहे. दॅट्स वाय अंपायरचा इशारा आलाय. तो वाईड अशा चेंडूंना अटेम्प्ट करायला हवा फलंदाजाने. फार जवळून गेलाय बॉल, बचावलेत बॅट्समन. जरूर एक धाव नक्की एका धावेच्या चक्करमध्ये कदाचित विकेट गमवू शकला असता अनिकेत. खूप चांगला उल्लेख केला करणनं, कारण की यावेळेस अशा काही पण गोष्टी पाहत असतो. लक फॅक्टर आहे. समोर ड्राईव्ह केलेला फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन, डबलचा कॉल, पुन्हा रनआउट. आता विकेट नको. काय थ्रो आहे, व्हेरी गुड थ्रो आपल्याला पाहायला मिळते. 12 पण थोडे बिझी आहेत तिकडं. नेहुल गायकवाड होते. जरूर चांगली फेक आपल्याला पाहायला मिळाली. एकूण बघतो आपण 2 ओव्हरचा खेळ संपलेला. 2 ओव्हर अखेरीस रन्स ज्या आहेत त्या मात्र आपण बघतो स्कोर बोर्डवरती 17 धावा. कारण आपण बघतो या इनिंगमध्ये, फर्स्ट इनिंगमध्ये बघतो आपण बॉलिंगचा जर आपण आता इकडनं विचार केला तर दोन्ही लेफ्ट आर्म बॉलर बॉलिंग करतायत. मागचा जरूर मांजरे संघानं सामना पराभूत झाले, मात्र लेफ्टी बॉलरनं अप्रतिम बॉलिंग केली तेजस भोईरनं. इकडे देखील दोन्ही लेफ्ट आर्म होते. पहिला होता रिषभ, आता होता सौरभ. विकेट टू विकेट बॉलिंग. या विकेटवरती रन्स खूप होत आहेत, मात्र बॉलरनं जर डोक्याचा जास्त वापर केला तर थांबवू शकतो तो बॅटर. चौथ्या दिवसाची सरफेस आहे ही खेळपट्टी, त्यामुळे थोडीशी बदललेली आहे. 3 दिवसांमध्ये स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्यात, पण आज कदाचित 50 ते 55चा ॲव्हरेज स्कोर पाहायला मिळावा आपल्याला. कारण ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजी झाली, या मॅचमध्ये सध्या गोलंदाजी तिसगावच्या गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कदाचित आज जो आपल्याला 3 दिवसामध्ये ॲव्हरेज स्कोर 65-70 पाहायला मिळाला, तो आज कदाचित कमी होऊ शकतो. 55-50 पाहायला मिळू शकतो. चौथ्या दिवसाची सरफेस आहे, दॅट्स वाय. 2 षटकांमध्ये धावा फक्त 17 आहेत. मी म्हणेन तिसऱ्या फ्रेश गोलंदाजाला वापरलंय. हा निर्णय योग्य आहे की अयोग्य हा गोलंदाजच ठरवेल, कारण पहिल्या षटकामध्ये रिषभने फार चांगली बॉलिंग केली होती. जरूर खूप चांगला हा देखील उल्लेख आपल्याला पाहायला म्हणजे का रिषभला इकडनं कंटिन्यू करू शकले असं. मग ओमकार देखील तेवढाच चांगला बॉलर आहे. रणनीती प्रत्येक टीमची वेगळी असते. मोठा गाव आहे, त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी वेगळी रणनीती असावी. 2 ओव्हर 17ला आतापर्यंत विकेट गेलेला. 2 बॉलिंग मागवते ओमकार. राऊंड विकेटनं चांगली लेंथ, थर्डला पुन्हा एकदा गबसलंय. चूक होणार नाही अनिकेतच्या माध्यमातून. इकडनं परतावा लागेल अनिकेतलाच. मैदानाच्या बाहेर तिसरा धक्का लागत असताना लेन किती चांगली आहे बघा. जरूर आखूड टप्पा मला रिप्लायमध्ये पाहायला मिळेल. मग कटर पाहायला मिळाला, पडल्याच्या नंतर बॉन्स आहे, ठन आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघतोय आणि तुमच्यासमोर हा रिप्लाय पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. ऑपरेटर ना जरूर तुम्ही कौतुक 3 दिवसामध्ये भरपूर केलं, म्हणून आता या काही सॉंग्स आपण जे ऐकतोय. आज गुरुवार आहे, उद्या चतुर्थी आहे, परवा शनिवार आहे, म्हणून रविवारी वगैरे तू लावले तर ठीक आहे. आता सध्या आम्ही करण सोबतच प्युअर व्हेज. मैदानात आतमध्ये मिस्टर GTC जलपेश भोईर आलेले सिनियर प्लेयर आहेत. किरण, निलेश, जलपेश, महेश, वीरनाथ, ओमकारला पण पाहतोय या ओव्हरमध्ये. प्रिव्हियस बॉल यस आता वाईड आहे, पण मागचा बॉल देखील फार बाहेर निघत होता. ज्या पद्धतीने निलेश मात्रे बाद झाले शॉर्ट थर्डला, त्याच पद्धतीने ते फ्लाय स्लिपला बाद झाला तो मागच्या बॉलवरती अनिकेत. आणि आता पार्टनरशिपची गरज आहे. ओमला तितकीशी स्ट्राईक मिळाली नाही. जलपेश भोईरला मैदानाच्या आतमध्ये टाइम स्पेंड करावा लागेल. सध्याचं धावफलक सध्या आपण बघितलं मोठा गावचं तर ते 18 धावा. बॅकफुटला टॅप करायचं होतं, आय थिंक आतला भागाला लागला बॉल. बॅटचा पण टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे गेलेला आहे. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात, विथ द अँगल बॉलिंग करतात. सो स्वाभाविकपणे बॉल पडल्याबरोबर बाहेर निघतोय. आणि आतापर्यंत तरी पहिल्या 2 बॉलमध्ये एक वाईडची फक्त धाव आलेली आहे. त्या व्यतिरिक्त बॅटच्या साहाय्याने एकही धाव आली नाही. चांगली बॉलिंग केली ओमकारने. व्हेरी गुड बॉलिंग. सोपं नाही एवढं या विकेटवर तरी बॉलिंग करणं. हा देखील चेंडू जास्तच बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. माइंडसेट क्लिअर आपल्याला पाहायला मिळतो की चेंडू ऑफस्टिक वरतीच ठेवायचंय किंवा थोडासा बॅटर बसून दूर ठेवायचा. रेंजमध्ये आला
तर वारा त्याच दिशेनं आहे. जरी आपण बघतो जो पहिला सिक्सर बघितला निलेश मात्रेचा, आपण इकडं टायमिंग जरी केलं तरी देखील रन्स मिळतील आणि जल्पेशकडे तेवढा अनुभव आहे. मग इकडनं खरं तर जास्तीत जास्त डोक्याचा वापर ओमकारचा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओहो, स्विचिटचा प्रयत्न, स्टंपच्या बाजूला बॉल. यावेळेला काय घडलंय? जल्पेशचा कॉल नव्हता, ओम धावलाय, मात्र आता पॅव्हलियन कडे जाईल. निराश आहे फार. या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिपची गरज होती, पण एकही फलंदाज सध्या त्याचे पाय टिकत नाही. मैदानाच्या आतमध्ये लागतोय चौथा झटका. 19 वरती बॅटिंग करणारा मोठा गावला. जरूर बघतो आपण इकडनं अजून एक रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना किरण देखील रनआउट बाद झाला. आता ओम रनआउट झालेला आहे. मयूर 6व्या क्रमांकावर त्याला. ओमनं काय बॉलिंग केलेली आहे, निर्णय योग्यच होता सांगत असताना ओम देखील या षटकामध्ये चांगली बॉलिंग. पुन्हा विकेटची संधी, डाऊन द बॉल, तिकडं चूक होणार नाहीये. एका मागे एक आता मात्र फलंदाज इकडनं मैदान सोडतायत सुपर बॉलिंग करत असताना. आणि हा पारितोषिक जरूर 3000 रुपयाचा जो बक्षीस आहे तो मात्र आपण लव मात्यांना देऊया. रोख रक्कम 3000चा जो बक्षीस आहे तो आपण लव मात्यांना देऊया. थँक्यू सो मच. तर बघतो आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्या एकही फलंदाज थांबेना मैदानामध्ये, पार्टनरशिप होत नाहीये. त्याचं कारण ओमकारनं काहीशी चेंडू वाईट हाताळले. मग आता बॉलिंग त्याची आपण जर बघितली तर आतापर्यंत चांगली पाहायला मिळते. या स्कोर कार्ड कडे आपण गेलो तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 6 बॉलमध्ये 12 धावा होत्या, एकही विकेट नव्हती. मागच्या 10 बॉलमध्ये फक्त 7च धावा आल्यात आणि 5 विकेट पडलेत मोठा गावचे. जबरदस्त बॉलिंग सौरभ गायकवाड आणि त्यानंतर आलेला हा गोलंदाज ओमकार. 2च धावा, 2 विकेट. महेश आलाय, सुपलाचा प्रयत्न हुकला, डॉट बॉल. डिसिप्लिन बॉलिंग करतोय ओमकार. सोनारपाड्याच्या स्पर्धेमध्ये मी त्याला बघितलं होतं, स्लॉगर मध्ये तो गोलंदाजी करत होता, पण कर्णधाराने घेतलेला डिसिजन या षटकाला सुरुवात होण्या अगोदर आपण जरूर म्हणालो की योग्य की अयोग्य हा निर्णय, पण त्याला योग्यच केलंय. आपण घेतलेला निर्णय योग्यच असतो, परंतु तो सिद्ध करण्याची ताकद ती आपल्याकडे असावी लागते आणि ते सिद्ध करून दाखवलं गोलंदाज ओमकारने. शेवटचा एक बॉल, 19 ला 5. चांगली बॉलिंग केलेली, डिसिप्लिन आपण बॉलिंग म्हणू शकतो. विकेट टू विकेट बॉलिंग, चांगला टप्पा, चांगलं व्हेरिएशन, व्हेरी गुड बॉलिंग, राऊंड विकेट. पुन्हा तसाच का प्रयत्न, हा चेंडू देखील बघतो आपण ऑफस्टिकच्या बाहेर. लेन 30 आहे, माइंडसेट तेच आहे करण की इकडनं बॅटरला संधी द्यायचीच नाही. काहीशे वाईट बॉल जातील, जाऊ द्या, हरकत नाहीये. मग मोठा फटका इकडनं नको. त्याच करता या एंडनंच वार आहे. या एंडनं आपण बघतोय जरी टायमिंग केलं तर देखील सिक्सर मिळू शकतो. मग ओमकारनं पूर्णपणे अभ्यासपूर्वक आतापर्यंतचा षटक टाकलेला आहे. एक बॉल या षटकातील बाकी. ओमकार लॉफ केलाय आणि बॉल परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. लॉंग ऑन हवा या साठी. धावसंख्येची कोंडी फोडणारा महेशचा मोठा षटकार. षटक संपन्न 3 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात त्या 26 धावा. 3 षटकांचा खेळ संपला, 5 विकेटचं नुकसान. ड्रिंक्स ब्रेक आहे, अंपायरचा सिग्नल. 12 मॅनला विनंती आहे आपण पाणी घेऊन जा. आपण छोटंसं गाणं ऐकू आणि त्या गाण्यासोबत पुन्हा एकदा येऊयात पहिल्या पर्वामध्ये आमदार चषक 2025च्या.
देवस्थान मोठं देवस्थान आपण बघतो तिसगावला आहे आणि तिसाई जरूर आशीर्वाद घेऊनच आज तिसगाव संघ उतरला मैदानाच्या आतमध्ये. या म्हात्रे बडा संघ कृष्णा म्हात्रे, अल्पेश म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे, योगेश म्हात्रे यांचं आगमन झालेले म्हात्रे बडा संघ आपल्याला जरूर आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल इन ॲक्शन. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. एमएलए ट्रॉफी 2025 मध्ये रन्स एकूण आहेत 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या खेळीस एकूण 26 धावा आहेत स्कोर बोर्डवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या, त्याच्यानंतर सौरभनं 5 दिला, पुन्हा ओमकारनं आणि त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 खर्च केला, 2 विकेट घेतलेल्या आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये एक्झिट कारण किती स्कोर हवाय या सर्फेसचा विचार करता मागच्या 3 दिवसांचा खेळ पाहता मला वाटते 50ला टच करावंच लागेल मोठा गावला कोणत्याही परिस्थितीमध्ये. 26ला 5 आहे आणि कंटिन्यू करण्यासाठी आलाय सिटी अपार्टमेंट इन कडून सौरभ गायकवाड. फुल लेंथ ऑन साइडला वळवलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. महत्वपूर्ण होता. थोडासा बॉडीचा बॅलन्स देखील सौरभनं गमावला त्याचंच कारण की काय हा चेंडू फुल टॉस झाला असावा की एक्स्ट्रा पेस वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला आणि यॉर्कर असा एक चेंडू पुढे पडला तर फुल टॉस, मागे पडला तर हाफ व्हॉली ओव्हर पिच. फुल टॉस आला आणि आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेगची गॅप तिथे आलाय चौकार. नेक्स्ट बॉल पुन्हा यावेळेचा बघतो आपण तसाच काय प्रयत्न अंपायर सांगा तसा स्क्वेअर लेगचे नो बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळलेत. जरूर इकडे हाईट फॅक्टरचा विचार केला असो बीमर हा चेंडू घोषित केलेला आहे. याच्या अगोदर देखील असाच काय चेंडू आपण बघितला तेव्हा थोडासा आपण बघतो खाली डीप राहिला. त्याच्यानंतर आताचा हा चेंडू प्रॉपरली बाउन्सरच आपण इकडनं बीमर म्हणू शकतो. तसाच काय प्रयत्न असावा मग बीमर आहे. जी गोलंदाजी ऑलरेडी 3 षटकांमध्ये झालेली आहे त्या विपरीत आता सौरभ गायकवाडची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फुल टॉस आले ज्यामधला एक बीमर आहे आणि आताचा बॉल आहे फ्री हिट. सो पाहूयात महेश वेलेचा बॅटमधून मॅक्सिमम रनचा फटका येईल का. ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला, डीप स्कोअर लेगला फिल्डिंग चांगली झाली. सेकंडचा कॉल थांबावा लागेल. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. ओमकारला पण पुन्हा इन ऍक्शन मध्ये बघितलं डीप स्क्वेअर लेगला. धावसंख्या सिंगलने पुढे जात असताना आपण पाहतोय 33 जावा धाव फलकावरती. आता असं वाटतंय 50 होतील, 50च्या पुढे जातील. जरूर प्रयत्न असेल. दोघंही चांगले बॅटर आहेत महेश वेले आणि मयूर भोईर. दोघांकडे एक चांगला क्लास आहे. रजनी क्रिकेटमध्ये लक्ष 11 मध्ये खूप चांगले खेळले होते मयूर. तसे काही इनिंग असेल का. गायकवाड भोईर करिता वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातात डॉट बॉल. चांगली बॉलिंग होते, विकेट टू विकेट बॉलिंग होती. चौथा आजचा दिवस आहे. विकेट जरूर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आज काहीतरी वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला म्हणजे पहिल्या 3 दिवसामध्ये रन्स बघितल्या मात्र या मॅचमध्ये आतापर्यंत तिसगावनं थांबवलाय याच्यामध्ये शंका अजिबात नाही. अगोदरच म्हणालो की चौथ्या दिवसाची सरफेस आहे, विकेट आहे, त्यामुळे थोडीशी रंगतही बदलते. फुल टॉस स्विंग केला मिड विकेट हवाई यात्रेसाठी मयूरच्या बॅटमधून षटकार. ची गरज वेगळी होती. चला आर्या प्लीज गाई करा. वेळ आपल्याकडे नक्कीच आजच्या दिवसामध्ये भरपूर कमी आहे म्हणून नम्रतेची विनंती असणार आहे. 11:30 झालेले आहेत. सेकंडच मॅच अजूनही बघतो आपण सुरू आहे. आज वेळा संदर्भात प्लीज आम्हाला सहकार्य करावा. सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोर 39 वरती आहे. नेक्स्ट बॉल यावेळेचा बघतो आपण पुन्हा एकदा गती कमी होती. तिकडे खराब फिल्डिंग. जरूर रन्स इकडनं एक्स्ट्रा काय मिळतील. चुका होत असताना महत्वपूर्ण क्षणाला बघतो आपण चुका आणि चेंडून जी गती आणि जो बघतो आपण जसा काठा बदललेला आहे त्याचंच कारण की काय लक फॅक्टर ऑन आहे मैदानाच्या. मोठा गावचा लकी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अनइव्हन बाउन्स होता बॉल मध्ये आणि त्याचमुळे फिल्डरला असं म्हणता येणार नाही की त्याची मिसफिल्ड झालेली आहे. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पहा तुम्ही अगोदरचा बाउन्स आणि त्यानंतर तो अनइव्हन बाउन्स, त्यामुळे त्याच्या वरतून मिळतात त्या 4 धावा. नशिबाचं दार उघडलंय मोठा गावचं आणि धावसंख्येचा वेग आहे सध्या 43. एक बॉल बाकी चौथ्या षटकातील.
संघर्ष फार करावा लागला दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये, मात्र चौथ्या षटकामध्ये अटॅक लॉफ केलाय समोर. ओव्हर टू बॉलर एट साइड स्क्रीन, बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार कॅपिटलाइज करत असताना आता या ओव्हरला हे षटक राहिलं प्रोडक्टिव्ह. सौरभ गायकवाडचं दुसरं. टोटल 4 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती आपण पाहतोय 5 विकेटचं नुकसान, 47 धावा बॅटिंग करत असताना मोठा गाव. बघा ही 28 धावेची भागीदारी ती महत्त्वपूर्ण बघतो आपण 6व्या विकेट करिता. 5 विकेट खूप लवकर गेले के त्याच्यानंतर महेश आणि बघतो आपण मयूर भोईर. मी मगाशी देखील सांगितलं दोन्ही चांगले फिनिशर आहेत. दोघांकडनं एक मोठी अपेक्षा असेल मोठा गावची. आणि 47 झालेल्या आहेत. इकडनं बघतो आपण अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांचं सौरभचं मोठं षटक. पहिला बघतो आपण सौरभनं 5च दिल्या, कदाचित त्या कमी पडल्या असाव्या म्हणून इकडे 21 खर्चित केला असं देखील म्हणू शकतो. बॅटिंग चांगली झालेली आहे. नाही, जबरदस्त बॅटिंग. 9 बॉलमध्ये 28 धावसंख्येची पार्टनरशिप. आपण सुरुवातीलाही चर्चा करत होतो की एकही फलंदाज खेळपट्टीवरती टाइम स्पेंड करत नाहीये. ते कदाचित ऐकलं असावं दोघांनी. चांगला टाइम स्पेंड करत असताना धावाही जमवलेल्या आहेत आणि टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 47. जेव्हा 20 ते 25च्या जवळपास होते आपण म्हणत होतो की 50ला टच केलं पाहिजे त्यांनी. आताही त्यांच्या मनामध्ये टार्गेट असेल की आता आपण 50 नाही 60ला टच केलं पाहिजे. 47 आहेत. शेवटचं षटक गोलंदाज तयार. विपुल बॉलिंग मार्कवरती. राऊंड विकेट ना वेलेकरिता समोर ड्राईव्ह केलेला मिस्सा मिंगे. डीप मधून प्लेयर थोडासा उशिरानं पोहोचला तिकडं, अगोदर थांबला बघितलं. कारण का मगाशी तसं आपण पाहिलं मैदानामध्ये आउटफील्डमध्ये बघतो कुठे जकीच थोडासा बाउन्स मिळतो, कुठे कुठे स्लॉ होते. तसंच कारण आता देखील तेच बघितलं फिल्डरने त्याच्यानंतर चेंडूपर्यंत पोहोचल्या. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 49 आहे. वाऱ्याच्या विरुद्ध होतं ते मागचं षटक, त्यामध्ये धावा आलेल्या आहेत. हे तर वाऱ्यासोबतचा षटक आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा या इनिंग मध्ये महेश वेले फसलाय आणि आता रनआउटची विकेट. चिकनकर यांच्याकडनं पारितोषिक असणार आहे खास करून विपुल करिता. या बॉलवरती विकेट घेतो तर 500चं बक्षीस आहे. नवीन बॅटर वीरनाथ आल्यात मैदानाच्या आतमध्ये. तलवारी सारखीच त्यानं बॅट आणलेले आणि त्याचं तेच काम आहे. जेव्हा जातो वीरनाथ मैदानामध्ये तेव्हा त्याचं काम एक आहे आर्या पार. सिंगल डबल त्याच्याकडं हाईतच नाही असं आपण म्हणू शकतो. तशीच त्यांना बॅट देखील नेलेली आहे. पूर्वीपासून मोठा गावच्या स्लॉग हिटर मध्ये वीरनाथ हे आपल्याला पाहायला मिळतात. समोर ड्राईव्ह केलेला आहे, कडक शॉट. डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग तिकडे रिषभ कडनं. ऑन द संफिक देखील 10 विकेट नेक्स्ट सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 50 कंप्लीट. 50 झालेली आहे. तुला आठवतोय मागच्या आपण काही वर्षांमध्ये गेलो तर मोठा गावचे स्लॉग हिटर हेमंत असतील, ज्यामध्ये परेश असतील, वीरनाथ, सुरुवातीला भाऊ हा जो स्क्वॉड असायचा. जल्पेश आताही खेळतात, वीरनाथ आताही आपल्याला पाहायला मिळतात, निलेश मात्रे, महेश आताही पाहायला मिळतात. वीरनाथ आलाय पण फटका फसलेला आहे. लॉंग ऑनला आपण पाहतोय हितेशला चांगला झेल, फलंदाज बाद.
राऊंड विकेट. चांगला चेंडू आहे, फुलर लेन साड्या बटना ऑन साईडला, लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग देखील तेवढी चांगली पाहायला मिळते. पुढं इझी जाणार नाहीये. बघतो आपण ज्या अनुषंगानं बॉलिंगची सुरुवातच सौरभ रिषभनं चांगली केली या सेंडनं करण, आणि बघतो आपण या सेंडनं शेवट देखील आतापर्यंत विपुलनं चांगला केलेला आहे. हेच ते एंड आहे जिथे आपल्याला 20, 22, 25 धावा होत असताना मागच्या 3 दिवसामध्ये आपण बघितलेल्या आहेत. आणि जी 3 षटक आहेत 5 ओव्हर्समध्ये ती फार प्रोडक्टिव्ह राहिलेली आहेत. डाऊन दी लेग या वेळेला सागरने चांगल्या पद्धतीने कव्हर केलाय. जे यशांच्या मागे आहेत. वाईट संपायरचा सिग्नल, धावसंख्या सिंगलने पुढे 52. एक बॉल बाकी आहे आणि मयूरला त्याला कॅपिटलाइज करायचं. एक मोठ्या रनचा फटका आला तर चांगलं फिनिश करेल मोठा गाव. आणि सेकंड इनिंग मध्ये पाहूयात या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक हृदयनाथजी रसाळ यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपलंही सहर्ष स्वागत सुस्वागतम. यॉर्कर आलाय, मिड ऑनला बॉल आहे, डीप मधून हितेश वेगाने फर्स्ट अँड कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे, थ्रो येतोय खेळपट्टीच्या मध्ये. फार खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण झाल्या. डाव संपला पहिला. मोठा गावने बॅटिंग केली, विकेट पडलेत 7 आणि धावा उभारलेल्या 54. 54 धावा. संपार काय कॉल, 1 शॉट. सो फक्त एकच धाव. सो 53 धावा धावा फलकावरती सजल्यात आणि 54चं टार्गेट चेस करायचंय JMCC 30 गावला. जरूर स्टेडियमच्या बॅक साईडला टेम्पो जो आहे तो मध्येच पार्क केलेला आहे. जर कोणाचा असेल तर त्या चालकाला विनंती आहे पुन्हा की आपण तो टेम्पो लवकरात लवकर बाजूला, तिकडे पार्किंगसाठी जागा बरीचशी, तिकडे आपण बाजूला तो पार्क करायचा. नंबर त्याची विनंती असेल, सहकार्य करा. विनर लगेचच मॅच आहे. काकडवाल संघ आपण देखील लगेचच रेडीच राहायचं. तुम्हाला लगेचच पुढची 4 ओव्हरची मॅच खेळायची जिंकताना टीम सोबत. तर प्लीज वेळ आपण ऑलरेडी आपल्याकडे आज कमी वेळ आहे. कमी वेळामध्ये आपल्याला मोठा शेड्यूल कंप्लीट करायचा. एक सेमीफायनल एक्स्ट्रा आहे, त्याच्यानंतर मेगा फायनल, जास्तीत जास्त ओव्हरशी आपल्याला कव्हर करायची. मग तो दिवस बघतो आपण मोठा होत चाललेला आहे की कारण आता मकर संक्रांत झाल्याच्या नंतर जरूर दिवस वाढत जातो. 7-7:30 वाजेपर्यंत पाणी समोरच आहे मयूर. आणि कालपासूनच पाहतो आपण आता मोठा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. काल आम्ही जरूर कर्जतमध्ये होतो तेव्हा देखील तिकडे देखील तसंच क्लायमेट थोडासा झाला होता पावसाचा. मग फायनली शेड्यूल तिकडचा कंप्लीट झाला, कसा विसा म्हणू शकतो आपण. भरपूर शक्यता होती पावसाची. वातावरण आहे, कधी बदल होऊ शकतो, म्हणून प्लीज प्रतिम सॉन्ग आपण ऐकतोय. वैभव शेठ गायकवाड असतील, गणपत शेठ गायकवाड, सुलभाताई गणपत शेठ गायकवाड. सातत्याने या फॅमिलीच्या माध्यमातून बघतो आपण विकास कामं आपल्याला आजवर पाहायला मिळत आहेत मागची 3-4 टर्म पासून. कारण काय सांगशील, अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट आहे. जय गोलब क्रिकेट संघ द्वारली सोबत आहेच. मग आमच्या अभिदादा चिकनकर यांच्या माध्यमातून त्यांचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमी. प्लीज चर्चा आम्ही करणार आहोत. बॅटर पाठवत काशीजी. हा द्या ना. काशीची महत्वपूर्ण भूमिका असते. आपण स्पर्धेविषयी चर्चा करतो, नक्कीच चर्चा करतो. चर्चा करणं गरजेचं आहे कारण का नियोजन खूप चांगलं केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी MLA ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. हे चर्चा आपणही करतोय मागचे 3 दिवस, आजचा 4था दिवस. पण ऑलरेडी या स्पर्धेची चर्चा प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इतकी कमी प्रवेश फी असून इतक्या दर्जाचं स्टँडर्ड्स आपल्याला हे आयोजन पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ द्वारली, जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली आणि या ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय उद्योगपती अभिमन्यूजी चिकणकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव आहे. हॅट्रिक आमदार गणपत शेठ गायकवाड त्यांच्या सौभाग्यवती सध्याच्या टर्मचा म्हणजे सलग 20 वर्षामध्ये या गायकवाड कुटुंबाने केलेली कल्याण पूर्वेची सेवा पुन्हा एकदा भरघोस प्रचंड बहुमतांनी या कल्याण पूर्वेच्या जनतेने त्यांना निवडून आणलं. आणि सर्व शिलेदार आहेत ज्यामध्ये मागच्या 3 दिवसामध्ये आपण बऱ्याचशा मान्यवरांना येत असताना पाहतो या मंचावरती. आणि आदरणीय अभिमन्यू चिकणकर साहेब हे देखील आमदार साहेबांचे शिलेदार आहेत. सो आज संध्याकाळच्या सत्रापर्यंत सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड विद्यमान आमदार यांचंही जरूर आपल्याला आगमन पाहायला मिळेल. 32 संघांना घेऊन
यंदाच्या पहिल्या पर्वाचं आयोजन आहे. नेक्स्ट इयर यामध्ये वाढ होऊ शकते राहुलजी, आणि कदाचित नाईट फॉर्मॅटमध्ये देखील तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळू शकते. तर चला आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात. जरूर हे पहिलं पर्व आहे आणि सुरुवातीला सगळ्या गोष्टी होत नसतात. स्पर्धा जशी पुढे पुढे जात जाते जसं जसं नवीन नवीन आयडिया येत असतात, नवीन नवीन बदल आपण बघत असतो. चर्चा जरूर होईल, मात्र प्लीज वेळासंदर्भात आम्हाला सहकार्य करावा. लाईव्हला प्रत्येकी वेळेस त्याबाबत बोलणं एवढं योग्य नाही आहे. सगळ्या टीमला विनंती असेल की आम्ही नक्कीच तुम्हाला सांगतो, मध्ये तुमचं सहकार्य महत्त्वाचा. मॅचला सुरुवात. टार्गेट या मॅचमध्ये चेस एकूण आहे 54चं चेस आहे. अनिकेत मात्रे बॉलिंग मार्कवरती आणि अनिकेत भोईर तिकडं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रिषभ गायकवाड सोबत पाहायला मिळेल. गेम ऑन. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, फक्त दिशा दिलेली आहे. अप्रतिम शॉट, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बीजीबी सिक्सर. जरी 54 धावा असल्या तरी अटॅकिंग सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ऋषभ गायकवाड कडून. जसा टप्प्यात त्याचा बॉल मिळाला, कार्यक्रम पहिल्याच बॉलवरती. कव्हर्स मध्ये पुन्हा गॅप मध्ये बॉल आणि लॉंग ऑफला. या वेळेला सीमारेषेच्या बाहेर. षटकारासोबत आलाय देखणा, चौकार. टीम शॉट पाहायला मिळाला. पुस्तकी शॉट त्याला म्हणू शकतो, कारण का असे का फटके जेव्हा लपटे बॅटर खेळतो खरं तर ते बघतच राहावे. जसा फटका पाहायला मिळाला. 10 रन स्कोरबोर्डवरती. दर्जेदार सुरुवात गायकवाडकडनं. यावेळेस अतिरिक्त जास्त शपथ झाल्या असं आपण म्हणू शकतो. कदाचित सरळ बॅटनं पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका करण की येऊ शकला असता, मात्र जास्त शपथ झाला करताना चेंडू बघतो आपण. लेन चांगली होती, वाईट यॉर्कर म्हणू शकतो. प्री डिटरमाइंड ऑलरेडी त्याने ठरवलं होतं की मला स्वीप करायचं, ऑनसाइडला खेळायचं, त्यामुळे तो शफल झाला आणि खोला टाकला, त्यामुळे पॅडल स्वीपचा प्रयत्न तो देखील अपयशी ठरला. चांगली बॉलिंग अनिकेत कडून. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा, फुल लेंथ आहे. या वेळेला पुन्हा डबल माइंड झाला बॅट्समन. मागचा बॉल चांगलाच होता, त्यावरती तो बीट झाला, पण यावेळेला फुल टॉसला देखील कॅपिटलाइज करू शकला नाही. डॉट बॉल. चांगली वापसी पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 रन्स, त्याच्यानंतर तिसऱ्या 4थ्या बॉलवरती एकही रन नाहीये. अनेक एक जरूर चांगला असं पहिलो खेळाडू आहे, सायकर बॉलर आहे मोठा गावचा. त्याच्याकडनं अपेक्षा असतील एखादी विकेट लवकर घेतली तर कमबॅक होऊ शकेल. फुलटॉस कमी गतीनं, फटका चांगला आहे, टायमिंग प्रचंड सुंदर आहे. चेंडू हा देखील आपण बघतो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा सिक्सर गायकवाडच्या बॅटमधून. त्यामुळे 2 फुल टॉस आले. मागचा फुल टॉस वाचला, पण या वेळेला सोडलं नाही. पहा पुन्हा फुल टॉस, लॉफ्ट केलाय, प्रचंड ताकदीचा वापर. गायकवाडने वाट दाखवली बॉलला, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेरची. अंपायरचा सिग्नल, इट इज नो बॉल. षटकार. हे बॉलिंग करणाऱ्या टीमनं त्याचा वापर करायचा. यस, माघार घेतलेली आहे. नो बॉल असणार आहे आणि निलेश मात्रे सांगतायत की एक्झॅक्ट आहेच नो बॉल, कारण का DRSचा पुढे कदाचित उपयोग होऊ शकतो, त्याचकरिता माघार घेतली असावी. प्रत्येक इनिंग मध्ये 1 आहे दोन्ही टीमला. तो सक्सेस असेल तर पुढे कंटिन्यू करू, अनसक्सेसला कंटिन्यू नसणार आहे. अनिकेत अजून एक फटका, दमदार सुंदर शॉट, खिचून मारलाय म्हणू शकतो आपण. भिंगरी आहे बाई, आला सिक्सर. षटकार आला. थँक्यू दिस म्हात्रेपणाचे यंग अँड डॅशिंग कॅप्टन कृष्ण म्हात्रे यांचे आगमन झालेले.
हा फटका पहा, कमी गतीने बॉल बाहेर निघत होता आणि त्याला बाहेरच मारलंय ऋषभ गायकवाडने. कॅपिटलाइज केलं पहिल्याच ओव्हरला. 54ला चेस करत असताना 29 फॉर नन, 29ला नाबाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. का बॅटिंग केली आहे जबरदस्त. चला प्लीज फिल्डिंग आपण सेट करायची. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 29 धावा. 29 क्रमांक आपण पहिल्या देखील मॅचमध्ये मांजराच्या अगेन्स्ट बघितला. काकडबॉल खेळत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 29 चेस करत असताना. कारण काय सांगशील पुढच्या मॅचमध्ये कदाचित पाहायला मिळेल आकडा? काय सांगता येत नाही, क्रिकेट आहे. कॅमेलियन सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे. आजची सरफेस आपण म्हणत होतो की गोलंदाजांना पोषक आहे, पण आता दुपारचं सत्र जसं येत आहे, सूर्यदेवता प्रकाश टाकतीये, तशी खेळपट्टी तापतीये आणि फलंदाजांची बॅट तळपतीये. धावा येत आहेत, त्यामध्ये आता बदल होऊ शकतो. बॉलिंग मार्कवरती सध्या जर आपण बघितलं तर प्राऊड ऑफ डोंबिवली निलेश मात्रे आलेले आहेत. तसेच आमचे रोहिदासजी जाधव, तसेच त्यांच्यासोबत पवन पाटील यांचा आगमन. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती मात्रेने घेतली अनिकेतची विकेट. परतावा लागेल इकडनं अनिकेतला मैदानाच्या बाहेर. 0वरती बाद झालाय. पहिला धक्का 29ला 1 जरीमरी 30 गाव. जरूर स्विच हिटचा प्रयत्न केला, पण शेवटच्या क्षणाला फार लेझी तोडा पाहायला मिळाला. तो फलंदाज ऑकवर्ड पोझिशनला आले आणि या फुल लेंथने थेट यस्टांचा वेध घेतला. विकेट काढून दिले पहिलीच 29 वरती निलेश मात्रे यांनी. पण 21 रनचा आपण विचार केला तर 23 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 23 बॉलमध्ये मॅचमध्ये फक्त बनवायचा 25 धावा. ऋषभ गायकवाडने जी सुरुवात केली आहे, त्यामुळे त्याला साथ देणं हे फार इंटरेस्टिंग असेल. ती जर दिली नाही तर मोठा गाव देखील या मॅचमध्ये येऊ शकतात. हितेश गायकवाड फुल लेंथ होता, ऑफ स्टंपचा बाहेर इम्पॅक्ट आहे. थ्रो नो लुक होता, पण धावा टोटल सध्या जर आपण बघितलं तर त्या 30 या आकड्यावरती सिंगलच्या सहाय्यानं फुल लेंथ येत आहेत आणि निलेश मात्रे यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. तो अनुभव आता जरूर त्यांना ओतावा लागेल आपल्या गोलंदाजीमधून. विकेट जर आले, डॉट बॉल जर आले, धावसंख्येला फुल स्टॉप जर लावला तर प्रेशर क्रिएट होईल आणि प्रेशर या एका शब्दाने ते मॅचमध्ये येणार आहेत. अन्यथा सध्या तरी मी म्हणेन इक्वेशन सोपं आहे तिसगावसाठी. या बाईचा फटका चांगला ऑन साईडला. ऑनडायचा फटका डीप मध्ये, तिकडे प्रोटेक्शन आहे. सेकंडचा कॉल वेगानं इकडनं नकार देत असताना चांगली फेक अनिकेतच्या माध्यमातून फिल्डिंग देखील चांगली. पहिल्या षटकामध्ये डबल 29. त्याच्यानंतर निलेश मात्रेनं पहिल्या बॉलवरती विकेट घेतली. सेकंड बॉल सिंगल धाव, थर्ड बॉल सिंगल धाव आणि एकूण रन्स आहेत 31. 31ला 1 विकेट गेलेली आहे. आमचे नितेशजी जाधव नेवाळ यांचं देखील आगमन झालेले आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आपण VIP डायजवरती यावं. आमचे सुनील दादा यांचं देखील आगमन झालेले आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आमचे माया पाटील यांचं देखील आगमन, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते, कारण विकेट टू विकेट बॉलिंग होतीये. पहिलं षटक 29 धावांचं, त्याच्यानंतरचा निलेश मात्रेचा पलटवार. आतापर्यंत 3च रन खर्च केलेले आहेत, 1 विकेट देखील घेतलेले. सुपर बॉलिंग. यावेळेला फुल लेंथ होता, चॉप करण्यास भाग पाडला. ऑन साईडला चालला बॉल डीप मधून अनिकेत वेगाने. सेकंडचा कॉल, थ्रो येतोय, विकेट, रन आउट. गरज होती का हा प्रश्न आहे, पण सध्या विकेट पडतायत. धाव फलकावरती 33ला दुसरा झटका JMCC तिसगावला.
2च मिनिटं सागर. रन्स एकूण झालेल्या आहेत स्कोर बोर्ड वरती 33 झालेले आहेत. या मॅच मध्ये एकूण टार्गेट बघतो आपण आहे 54च. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. येणारे 18 बॉल मध्ये 21 धावेची अजूनही गरज आहे. निवाई पड्याच्या कॅप्टनला विनंती असेल, निवाली पडा टीमचे कॅप्टन आपण प्लीज संपर्क साधायचा आहे. निवाई पाडा म्हात्रेपाड्याचे कॅप्टन इकडे उपस्थित आहेत. महेश मडवी आपण त्वरित संपर्क साधायचा किंवा आपल्या खेळाडूंना आपण संपर्क साधा. मॅच आपलीच होईल. यावेळेचा फटका चांगला आला आले. आक्रमणाला सुरुवात केलेली आहे सागर गायकवाडच्या बॅटमधून. धमाका आहे, दमदार शॉट. बीजेपी सिक्सर्स. केली सेकंड ओव्हर मध्ये निलेश मात्रेनं फक्त 4च खर्च केला. पुन्हा अनिकेत वरती विश्वास दाखवला. मात्र पुन्हा आक्रमण ओमकार आहेत, माफ करा, बॉलिंग मार्क वरती क्षमा असो. ओमकारच्या पहिल्याच बॉल वरती मोठा फटका आला. गायकवाड अजून एक फुल टॉस ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये, तिकडे होम आहेत. चांगली फिल्डिंग. एकदा विकेटनं अजून मिळत. एका धावेच्या मदतीनं संघाचे धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड 40 धावा. 16 बॉल आणि 14चं आता समीकरण आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आलेल्या आहेत त्यामुळे पारडं वजनदार आहे. JMCC तिसगावचं 2 विकेट पडल्यात 40ला. पहिल्या 14 बॉलमध्ये 40 धावा बनलेल्या आहेत. मागच्या षटकामध्ये जरूर इकॉनॉमिकल बॉलिंग केली निलेश म्हात्रे यांनी, पण तरी देखील धावांचा वेग त्याचं कारण पहिलं षटक. 16 बॉल 14. ओमकार फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर अनिकेत. वेल जज कॅच. फलंदाज बाद. करण्याचा प्रयत्न स्लीपर कव्हरचा फिल्डर फिल्डिंग तिकडे करत होता अनिकेत. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. झेल देखील पकडला. विकेट्स घेतल्या तर कदाचित मॅच बनू शकेल. के डेफिनेटली विकेट आले, डॉट बॉल आले तर प्रेशर क्रिएट होणार आहे. हे मोठं गावला स्पष्टपणे माहिती आहे. आणि या क्षणाला विकेट येत आहेत म्हणजे कमबॅकचे संकेत त्याने दिलेले आहेत. ओमकारला इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागेल. पहिल्या 2 बॉलमध्ये 7 धावा खर्च झालेले आहेत, पण फुल टॉसला ऋषभ गायकवाडची विकेट पडली आहे. लेफ्टीला रिप्लेस लेफ्टीने केलंय सौरभ गायकवाड. आता आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये 40ला 3 पडलेले आहेत. बॉल बाकी आहेत अजूनही 15 आणि 15 बॉलमध्ये 14 धावांची गरज. चेक. तर नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय समील जाधव साहेबांचं आगमन झाले. विद्यमान जे उपसरपंच आहेत त्यांचं आम्ही करतोय MLA ट्रॉफी मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. ओमकार पुन्हा जरूर इकडे बघतो आपण कमबॅक करत असताना. विकेट टू विकेट त्याची बॉलिंग आला. डॉट बॉल. 14 चेंडू 14 धावेची फक्त गरज आहे मॅच मध्ये. सामना तर सोपा आहे तिसगाव करिता. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न हा देखील चेंडू विकेट किपरच्या हातात. डॉट. मॅच इथून चढू शकते. 13 बॉल आणि 14 धावांचे आता समीकरण आहे. गणित आपण पाहतोय या मॅच मध्ये. JMCC तिसगावला एक जर डॉट आला, या क्षणाला विकेट आली. कमबॅक जरूर आहे. ऑलरेडी पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर ओमकारने कमबॅक केले. ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये पुढच्या 1 धाव 1 विकेट 2 डॉट. हेलिकॉप्टर चालला मिड विकेट मध्ये. कॅपमध्ये बॉल होता. लॉंगॉनचे फिल्डर निलेश बॉलवरती. सेकंडचा कॉल थांबावं लागेल फलंदाजाला. गुड फिल्डिंग सौरभकडे असेल. स्ट्राईक. षटक संपन्न. 3 धावा धाव फलकावरती. 41 बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 13 धावांची गरज. इथे VIP जे आमची एंट्री आहे तिकडे जर तुम्ही गाड्या पार्किंग केल्या असतील तर VIP इथनं कुठनं पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो तुम्हाला
ऑटोवाले आपल्याला विनंती, आपण प्लीज ते ऑटो आणि इकडच्या सगळ्या ज्या बाईक कोणाच्या आहेत नाही तर लगेच हवा कमी करा. बघा आज निर्णायक दिवस आहे, मोठ्या संख्येने पाहुणे इकडे उपस्थित राहणार आहेत. तर सगळ्यांना माझी विनंती आहे, ज्यांच्या समोर जो आमचा प्रवेशद्वार आहे, ज्याच्या तिकडे ऍक्टिव्हा आहे, हंग गाडी आहे, त्याच्या मागे एक पॅशन गाडी आहे, ज्यांच्या कोणाच्या आहेत लवकरात लवकर बाजूला घ्या, अन्यथा आम्ही लगेच त्यांची हवा कमी करतोय. प्लीज चला जाऊ द्या, ऑटो मागे जाऊ द्या, बॅक साईडला भरपूर पार्किंग आहे. तर 12 चेंडू अजून शिल्लक आहेत, 12 बॉलमध्ये विजय करीता 13 धावे शिखर. चला प्लीज हरी अप, घाई करा. काकडवालच्या कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचे. टीम काकडवाल आपण त्वरित लगेचच संपर्क साधा, वेळ घेऊ नका. 12 बॉल 13ची गरज आहे. मॅच तर जवळ येतेच, गावच्या मध्ये प्लीज सोडा वेळ कमी घ्या. निलेश म्हात्रे या किशोर शेठ जाधव आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. उद्योजक आमचे वेगवान चेंडू, चांगला चेंडूने इथनं बघतो सुरुवात केलेली आहे. निलेशने इम्प्रेस केलं जेव्हा करण निलेशने बॉलिंग केलेली आहे. पहिल्या देखील त्याच्या स्पेलमध्ये फक्त 4च आल्या होत्या आणि आता देखील त्याची आपल्याला चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आता जर चांगली बॉलिंग पडली तर मोठा गाव या मॅच मध्ये जरूर येईल. ऑल ऑफ केला डीप मध्ये फिल्डर ओम, वेल टच कॅच, वन मोर विकेट डाऊन. 41 for 4, 41 ला चौथा हादरा 30 गावला. चांगला झेल तिकडे आपल्याला पाहायला मिळाला. ओमच्या माध्यमातून जरूर मोठा गावचे प्रयत्न अजूनही मोठे सुरू आहेत. मजाला मॅच मध्ये अपील अल्फी ब्ल्यू चेंडू बघतो आपण शॉर्ट हड मध्ये आलेला वेगानं लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड वरती एकूण रन्स आपण बघतो झालेले आहेत 42. नऊ बॉल 12 धावांची गरज आहे मॅच मध्ये. निलेश म्हात्रे यांनी दोन्ही षटकांमध्ये जबरदस्त बॉलिंग केली आहे. सागर गायकवाड आता स्ट्रायकिंग एंडला आहे, ज्याचा बॅट मधून या मॅच मध्ये धावा आल्यात, एक षटकार आला. इंटरेस्टिंग बॅटल आहे दोन्ही संघांचे सिनियर समोरासमोर. फुल लेंथ होता, समोर चालल्या लॉंग ऑनला, एक धाव सहजरित्या इथे पूर्ण झालेली आहे. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चालले 43. बॉल बाकी 8 आणि 8 बॉल मध्ये 11 धावांची गरज आपण पाहतोय. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना JMCC 30 गावला आणि थोड्याच वेळात अर्थातच आगमन होत आहे. ही स्पर्धा ज्यांच्या सन्मानार्थ आपण पाहतोय कल्याण पूर्वेचा दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ऑन साइडला चाललाय बॉल डीप मिड विकेट मध्ये. ओम पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये सिंगल. आता एक शेवटचा बॉल आहे या षटकातील जो फार इंटरेस्टिंग आहे, कारण 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये दावा बनवायचा आहे. त्या फक्त 10 धावा ज्यांचं आपण आगमन पाहतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण पूर्वेचा दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड ज्यांचा सन्मानार्थ गेले 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ द्वारली, जे गौलोबा क्रिकेट संघ द्वारली
गेले 4 टर्म गायकवाड दाम्पत्याला दिलेलं प्रेम. कल्याण पूर्वेचा जनतेने बॅट ड्रॅग झाली पण बॉल सीमारेषेच्या बाहेर. या षटकाराने धावसंख्येचं दार उघडलं आणि तिसगाव आता विजयाच्या जवळपास. 6 बॉलमध्ये बनवायचा त्या फक्त 4 धावा. जरी मरी क्रिकेट क्लब तिसगावला. टर्म गायकवाड दाम्पत्याने केलेली सेवा या कल्याण पूर्वेच्या जनतेची. प्रामाणिक, इमानदार, संवेदनशील, आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असणारे एक आदर्श नेते गणपत शेठ गायकवाड यांच्या सौभाग्यवती सध्याच्या विद्यमान आमदार कल्याण पूर्वेचा सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं नुकतंच आपल्या मंचावरती आगमन झालंय आणि त्यांच्या सन्मानार्थ आपल्याला या कल्याण पूर्वेचा विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये बऱ्याचशा टुर्नामेंट पाहायला मिळतात. ही स्पर्धा ग्रामस्थ मंडळ द्वारली, गौलोबा क्रिकेट संघ द्वारली आणि आदरणीय उद्योगपती आमदार साहेबांचे शिलेदार ग्रामपंचायत सदस्य अभिमन्यू चिकणकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव. 6 बॉलमध्ये 4 पाहिजे तिसगावला मोठा गावच्या अगेन्स्ट आणि लास्ट ओव्हरमध्ये महेश वेहले आला. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज हितेश. ओहो, अपील आहे यावेळेला. लाऊड शाउट. येस, रिज आउट. फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. 50 ला 5वा हादरा तिसगावला. आता बॉल बाकी आहेत 5 आणि 5 मध्ये 4 धावांची गरज. दोन्ही संघांना विनंती असेल, जय भोले पात्रेपाडा आणि नेवाळीपाडा आपल्या स्क्वॉडसह तयार मंचासमोर. या नंतरच्या मॅचचा टॉस आपण खेळपट्टीवरती करणार आहोत. जय भोले मात्रेपाडा आणि नेवाळीपाडा या दोन्ही संघांना सूचना आहेत. आपल्या 11 खेळाडूंसह आपण मंचासमोर उपस्थित राहा. ही मॅच संपल्याबरोबर तुम्हाला लाईनअप करायचं खेळपट्टीवरती. सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड सध्याच्या कल्याण पूर्वेच्या विद्यमान आमदार यांचं नुकतंच आगमन झालं आणि त्यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. 5 बॉल 4चा हा सामना. ओमकार मैदानात आतमध्ये आला. ओमकार चिकणकर यांच्याकडून एक षटकार जर आला तर फलंदाजाला 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नेहुल आलेले आहेत. जरी मरी क्रिकेट क्लब तिसगाव बनवायचा 5 बॉलमध्ये 4. सागर ऑफ स्ट्राईक, ऑन स्ट्राईक नेहुल आणि महेश सध्या बॉलिंग मार्कवरती. मोठा गावला एक करायचं की सागरला स्ट्राईक द्यायची नाही आणि तो जर आला तर त्याची विकेट काढायची आहे. 5 बॉल 4. इंटरेस्टिंग मॅच. अंतिम दिवसातील दुसरा सामना. वेळ तयार. ओव्हर द विकेट. फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न करण्यात आलेला स्क्वेअर लेगला. सेकंडचा प्रयत्न होणार नाही. ओहो, मॅच फिनिश. अनिकेत एक सहज सोपा वाटणारा बॉल इथे सुटला, गेला सीमारेषेच्या बाहेर. सामना जिंकला JMCC तिसगावने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम मोठा गाव. नेवाळीपाडा आणि मात्रेपाडा लवकर लाईनअप करा. मात्रे यांचा या मंचावरती सन्मान करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती डोंबिवलीचं क्रिकेट, कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट ज्यांनी 7 समुद्र पार नेलं, खुल्या गटामधून ज्यांनी रिप्रेझेंट केलं, असा एक सर्वांचा लाडका खेळाडू प्राऊड ऑफ डोंबिवली निलेशजी मात्रे मोठा गाव यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपला सन्मान होईल.
तर चला दोन्ही टीमला विनंती आहे, नेवाई पडा संघ प्लीज आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये